पेट्रोल पंप परिसरामध्ये सिगारेट का पितो अशी विचारणा करत तरुणाला मारहाण केल्याची घटना ही बुधवारी 4 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास 11:15च्या दरम्यान घडली आहे। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश निकम हे कार्बन नाका परिसरामधील एका पेट्रोल पंपाच्या जवळ सिगारेट पीत उभे होते। त्यावेळी तिथे आलेल्या गोकुळ निगळ, अभिषेक निगळ तसेच विक्रांत गुळवे यांनी सिगरेट का पितो अशी विचारणा करत वाद घालत मारहाण केली। या घटनेमध्ये अविनाश निकम यांचा मित्र नितीन रोकडे तसेच निखिल सिंग यांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आलं। तसेच मारहाणीमध्ये अविनाश निकम यांच्या गळ्यामधील सोन्याची चेन आणि त्यांच्या मित्राचा मोबाईल गहाळ झाल्याचं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलं। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गोकुळ निगळ, अभिषेक निगळ आणि विक्रांत गुळवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत। मित्र होता, तो सिगरेट पित होता, तो साईडला पित होता, तर त्यांनी आई बहिणीवरनं त्याला शिव्या दिल्या का म्हणे साईडला जाय म्हणे सिगरेट प्यायला म्हणे। प्रेमात बोलले असते तर वेगळा विषय होता। त्यांनी आई बहिणीवरनं शिव्या दिल्या त्याला, तर आम्ही साईडला गेलो आणि सिगरेट केलो। त्याच्यानंतर तो म्हणे तुम्ही कुठले बहीणचोद म्हणे शिवीगाळ केली। तर त्या पोरांनी मालकाला फोन लावला, तो मालक आला, गोकुळ निगळ तो आला, त्याचा मुलगा आला, तो अभिषेक निगळ उर्फ सोनू नाव आहे त्याचं, आणि त्याचा जावई तिकडंच राहिला आहे, तो पण आला। त्यांनी आल्यानंतर जसं मला मारझोड केली आणि पेट्रोल पंपापासून मला लांब घेऊन गेले ते, आणि तिकडं अंधारात घेऊन मला काय पाठीवर काय रगे मारले त्यांनी। याच्यावर वार केलेले मला पूर्णपणे मारलेले आहे। हे बघा, पूर्णपणे मला पण मारलेलं आहे। याच्यावर काहीतरी पर्याय निघाला पाहिजे। आणि ऑलरेडी हे बघा, मी तुम्हाला दाखवू पण शकतो। हे बघा, पूर्ण या साईडनी मारलेलं आहे, मला छातीमध्ये रॉड मारलेला आहे आणि डोक्यात पण मारलेलं आहे मला। हे बघा, ही पूर्ण बघून घ्या। हे म्हणजे असं झालेलं आहे का काही थोडीफार चुकी असली म्हणून एवढं अमानुषपणे मारायचं का? याला काय अर्थ आहे का? तुम्ही होते भावी नगरसेवक होते, आता ठीक आहे, माजी नगरसेवक होते तुम्ही, आता ठीक आहे, तुम्ही पडलेले, आता आमचे नगरसेवक आता माझ्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे। 50-60 पोरं होते, काही जण चॉपर घेऊन आले, काही जण रॉड घेऊन आले। तर आता मला न्याय भेटला पाहिजे। सातपूर पोलीस स्टेशननी मला न्याय दिला पाहिजे, ही मी अपेक्षा करतो सातपूर पोलिसांकडनं। बस। किरण आहेर, सी 24 तास, नाशिक।